या बुद्ध लेणीला भूतलेणी का म्हणतात याचं स्पष्टीकरण देणार आहोत। इथे लिहिलं आहे भूतलेणी। इतकी सुंदर ही लेणी आहे। ही लेणी पाहिल्यानंतर असं वाटतं या लेणीकडे पाहतच राहावं। जे अभ्यासक आहेत ते सांगतात येथील जे गावकरी आहेत त्यांना बुद्ध हे नाव बोलता येत नसून ते बुद्धांचं ते भूत असं उच्चारण ते करत होते, त्यामुळे या बुद्ध लेणीला भूतलेणी असं नाव पडलेलं आहे। लेणीचं आपण हे समोरचं जे प्रवेशद्वार पाहिलं त्याच्यावर खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे। तर प्रवेशद्वाराला पिंपळ पानाच्या आकाराचं हे कोरीवकाम केलेलं आहे। त्या पिंपळ पानाच्या आकारामध्ये महिलांचं जे चित्रीकरण तिथे कोरण्यात आलेलं आहे। त्यावरती देखील आपण जर बघितलं दोन मूर्ती आपल्याला त्या दगडामध्ये त्या कातळामध्ये कोरलेल्या आपल्याला दिसतात। तर आपण त्या मूर्त्या पाहिल्यानंतर जे इथले जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे मूर्त्या कोरलेल्या आहेत या भूतांनी कोरलेल्या आहेत, त्यामुळे या बुद्ध लेणीला ते भूतलेणी म्हणत आहेत।